शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या सोयाबीन, कापूस किंवा भाजीपाला सारख्या पिकांमध्ये महाग औषधाची फवारणी करतो, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन होईल। पण जर या फवारणीवर लगेच त्या ठिकाणी पाऊस आला तर आपण फवारलेलं औषध सर्व त्या ठिकाणी जळून जाते, ज्यामुळे आपली वेळ, मेहनत आणि पैसा तीनही वाया जातो आणि आपल्याला फवारणीचा रिझल्ट सुद्धा मिळत नाहीत। म्हणूनच आपण फवारणी करत असताना यामध्ये स्टिकर टाकतो, पण बाजारामध्ये भरपूर सारे स्टिकर आहेत, तर यापैकी कोणतं स्टिकर आपल्या औषधाला पानावर चांगल्या पद्धतीने पसरू शकते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, यासाठी आपण 5 नामांकित कंपन्यांचे स्टिकर या ठिकाणी घेतले आहेत। त्यामधील पहिलं स्टिकर आहे केबी ऑर्गॅनिकचं बॅलन्स स्टिक, दुसरा या ठिकाणी UPLचं सिल्वेट गोल्ड, तिसरा आहे कोरोमंडल बायोचं स्प्रेड मॅक्स, चौथा या ठिकाणी वेस्टीजचं ॲग्री 82 आणि शेवटचा आहे या ठिकाणी अस्पा 80। तर असे 5 स्टिकर आपण या ठिकाणी घेतल्यात। तर या 5 स्टिकरपैकी कोणतं स्टिकर आपल्या पानाला चांगल्या पद्धतीने पसरू शकते हे आता आपण या ठिकाणी पाहूया। तर यासाठी आपण अळूची पानं या ठिकाणी घेतलेली आहेत। आता या अळूच्या पानावर आपण जे आहे तर ते पाणी या ठिकाणी टाकणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण केबीच्या बॅलन्स स्टिकची चाचणी या ठिकाणी तर यामध्ये आपण थोडंसं जे आहे तर ते बॅलन्स स्टिकर अशा पद्धतीने पाहू शकता। मित्रांनो, एक थेंब टाकल्यानंतर जे काही पाणी आहे तर ते अशा पद्धतीने यावर पसरायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आपण UPLचं सिल्वेट गोल्ड या ठिकाणी पाहूया। पाहू शकता, आपण फक्त त्याला टच केले आहेत आणि पाणी जे आहे तर ते अशा पद्धतीने यामध्ये पसरायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी कोरोमंडलचं स्प्रेड मॅक्स पाहूया। त्यानंतर या ठिकाणी आपण वेस्टीजचं ॲग्री 82 पाहूया। पाहू शकता, वेस्टीजचं ॲग्री 80 पाण्यामध्ये टाकल्यावर सुद्धा या ठिकाणी पसरत नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी अस्पा 80 टाकून पाहूया। तर पाहू शकता, आपण अस्पा 80 यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण पाणी जे आहे तर ते अशाच पद्धतीने यामध्ये आहेत। त्यामध्ये पाहू शकता, जे की केबीचं बॅलन्स स्टिक आहे तर ते पूर्ण पानावर अशा पद्धतीने पसरलेलं आहे। त्यानंतर जे काही UPLचं सिल्वेट गोल्ड आहे तर ते एवढ्या भागामध्ये पसरलेलं आहेत। कोरोमंडलचं स्प्रेड मॅक्स एवढ्या भागामध्ये पसरलं आहेत आणि वेस्टीजचं जे काही ॲग्री 82 आहे तर ते या ठिकाणी जसेच्या तसंच आहेत। सोबतच अस्पा 80 जे आहे तर ते सुद्धा तसंच आहे, ते सुद्धा या ठिकाणी पसरलेलं नाहीत। तर यावरून आपल्याला एकच लक्षात येते की जे काही केबी ऑर्गॅनिकचं बॅलन्स स्टिक आहे तर ते चांगला रिझल्ट देणारा स्टिकर आहेत। तर या 5 स्टिकरपैकी आपल्याला केबीच्या बॅलन्स स्टिकचा रिझल्ट सगळ्यात चांगला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे फवारणीचा चांगला रिझल्ट घेण्यासाठी आपण पाण्यामध्ये बॅलन्स स्टिकचा वापर अवश्य करा। यामुळे आपलं जे काही औषध आहे तर ते पानावर चांगल्या पद्धतीने पसरण्यासाठी आणि झाडामध्ये शोषला जाण्यासाठी मदत होते, ज्यामुळे आपल्याला फवारणीचा चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहेत। धन्यवाद।